बडनेरा येथे लाखो रुपये खर्ची घालून जुनी इमारत पाडून नवीन बसस्थानकाच्या इमारतीची उभारणी केली आहे. मात्र स्थानिक बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांची अक्षरशः वाताहत होत असून सर्वाधिक त्रास महिलांना व ज्येष्ठांना सहन करावा लागत आहे. पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि स्वच्छतेचा पूर्ण अभाव या सर्वांचा फटका थेट सामान्य प्रवाशांना बसतोय. बसस्थानकांवरील शौचालयांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. शौचालयात स्वच्छतेची तर कल्पनाही नाही. सकाळ संध्याकाळ महिलांची विशेष अडचण होत असते. लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांचे हाल आणखी वाढले. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी नोंदवल्या, पण प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस कारवाई नाही. पिण्याच्या पाण्याची सोय पूर्णपणे कोलमडली असून बसस्थानकात पिण्याचे स्वच्छ पाण्याची कोणतीही सक्रिय सोय नाही. बसस्थानकात बसविण्यात आलेल्या पाणपोईचे नळ मोडकळीस आले, पाण्याची टाकी रिकामी, फिल्टर यंत्रणा बंद. यामुळे प्रवाशांना दरवेळी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी हा अतिरिक्त खर्च मोठा भर ठरत आहे. आता जरी हिवाळ्याचे दिवस असले तरी विशेषतः उन्हाळ्यात ही समस्या गंभीर होणार. बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महामंडळाचे सफाई कर्मचारी नाही किंवा कंत्राटी कामगार व तातडीने उपाययोजना राबविण्यात यावी यासाठी नागरिकांच्या पुढील मागण्या जोर धरू लागल्या आहेत. शौचालयांची दुरुस्ती व पाणीपुरवठा, पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था, बसस्थानक परिसरात रोजची साफसफाई, महिलांच्या सुरक्षतेसाठी CCTV व सुरक्षा रक्षक अशा विविध मागण्या होत आहे. ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर प्रवासी संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बडनेरा बसस्थानकावर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथील शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आणि प्रवाशांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात माझ्यासोबत येथील एक प्रवासी आहेत, सिद्धार्थ बनसोड. काय समस्या आहे इथली नेमकी? खऱ्या अर्थानं बडनेरा शहर हा 1 ते 1.5 लाख लोकसंख्येचं शहर आहे. या ठिकाणी जुनं बसस्थानक तोडून अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असं बसस्थानक निर्माण करण्याचा संकल्प महाराष्ट्र परिवहन मंडळाने घेतला आणि त्या माध्यमातून बडनेरा शहरामध्ये एक अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असा एक चांगल्या प्रकारचं बसस्थानक या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे, ज्यामध्ये शौचालय, महिलांसाठी हिरकणी कक्ष, प्रसाधनगृहे, आपल्या शौचालय म्हणून बाथरूम्स आणि त्याप्रमाणेच माननीय आमदार आणि माननीय त्यावेळेच्या खासदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आकांक्षी सर्व सार्वजनिक शौचालयसुद्धा उभारण्यात आले. परंतु हकीकत अशी आहे की ज्या बडनेरा शहरामध्ये करोडो रुपये खर्च करून जो बसस्थानक बनवलं गेलं, उभारलं गेलं, त्याची आज आपण परिस्थिती बघितली तर ज्या ठिकाणी पुरुषांसाठी जो शौचालय उभारण्यात आला आहे त्यामध्ये पाण्याची कोणत्याही प्रकारची उपलब्धता नाही. त्याचे बेसिंगच तुटलेले आहेत. त्या ठिकाणी घाण अशी वास येत आहे, ज्यामुळं प्रवाशांना, सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन होत आहे. तेच नव्हे तर ज्या महिला प्रवासी या ठिकाणी येत असतात किंवा बाहेरगावी जात असतात त्यांची कुचंबना या ठिकाणी होत आहे. कारण की ज्या ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची, प्रसाधनगृहाची स्थापना करण्यात आली किंवा उभारण्यात आली त्यालासुद्धा टाळा लावलेला आहे. आपण ह्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांशी बातचीत केली, त्यांना विचारपूस केलं असता त्यांनीसुद्धा हे म्हटलं आहे की आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला की पाणी ह्या ठिकाणी मिळण्यात यावं. परंतु हकीकत अशी आहे की आपण आपल्याच माध्यमातून आता दाखवलं की ज्या ठिकाणी शौचालयाचा जो आपण लॅट्रिन करायला जातो त्याची आउटलेट, त्याच्या गॅसेस जे पाईपलाईन त्याला लावलेली आहे त्याचाच आउटलेट एक प्रकारचा घाण आपल्या टाकीमध्ये न जाता, शौचालय टाकीत न जाता तो खाली परिसरामध्ये येत आहे, जेणेकरून ह्या ठिकाणी येणाऱ्या लहान मुलं, महिला, वृद्ध यांना याचा त्राससुद्धा सहन करावा लागत आहे. मी ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की इतके करोडो रुपये खर्च करून हा बसस्थानक उभारण्यात आला. खऱ्या अर्थाने याचं ऑडिट करणं आवश्यक आहे. तर ज्या ठेकेदारांनी, ज्या इंजिनियरने ह्याच्यासाठी काम केलेलं आहे
त्याची सर्व ऑडिट ह्या ठिकाणी करण्यात यावं आणि त्याला जाब विचारण्यात यावं का इतकं करूनसुद्धा या ठिकाणी अशी परिस्थिती का निर्माण झाली. आगार प्रमुख बडनेरा बसस्थानकचे आगार प्रमुख यांच्या ह्या ठिकाणी ठाव ठिकाणा नाही. त्यांनीसुद्धा या बाबतीत खुलासा यांनी ह्या ठिकाणी करावं अशी आमची विनंती. बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, BCN न्यूज. आपण पाहत राहा BCN न्यूज चॅनल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.